राज्यांची लढाई तर अनेकांनी पाहिली असेल, पण प्रेम, सूड, जादू, गुप्त बिळे, वायुमंडळात गायब होणारे योद्धे आणि अंतरुणाखाली दडलेलं मृत्यूचं रहस्य, हे सर्वच एकाच कादंबरीत कधी पाहिलंय? ही कथा आहे वीरेंद्र सिंह आणि चंद्रकांता यांच्या प्रेमाची. पण प्रेम जितकं सुंदर तितकंच धोकादायक, कारण या प्रेमाच्या सावलीत उभा आहे एक गूढ साम्राज्य, अय्यारांचं. अय्यार जे चेहरा बदलतात, आवाज बदलतात, रूप धारण करतात आणि एका क्षणात जीव घेऊ शकतात. पण प्रश्न असा, या अय्यारांना कोण चालवतं? कोण लिहितं त्यांचं आयुष्य? एका गूढ तिलिस्मी किल्ल्याचा नकाशा जो हजारो सैनिकांना वेड लावू शकतो. एक राजकुमारी जी सुंदर आहे, पण तिचं सौंदर्यच तिचा सर्वात मोठा शाप ठरतं. आणि एक प्रेम ज्याला जग जिंकावं लागणार आहे, कारण हरल्यास फक्त प्रेम नाही तर शेकडो जीव मरणार आहे. या कथेतील प्रत्येक दाराच्या मागे एक नवीन जाळं आहे, प्रत्येक पात्राच्या मागे एक रहस्य आणि प्रत्येक रहस्याच्या मागे एक खून. प्रश्न एकच, तिलिस्म कोण उघडणार, कोण टिकणार आणि शेवटी खरंच प्रेम जिंकणार का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बुकसार मराठीमध्ये. आजची कादंबरी खूप विशेष आहे, कारण ती घेऊन जाणार आहे आपल्याला भारतीय साहित्याच्या सर्वात जादुई, रोमांचक आणि अय्यारांनी भरलेल्या जगात, जी आहे चंद्रकांता. एकेकाळी उत्तर भारताच्या डोंगराळ प्रदेशात दोन बलाढ्य राज्य होती, विजयगड आणि नौगड. विजयगडचा राजा होता सुरेंद्र सिंह, धाडसी, न्यायप्रिय, पण शत्रूंना तोंड देताना अगदी सावध पावले टाकणारा. आणि दुसऱ्या बाजूला नवगडचा राजा जयरत्न सिंग, स्वभावाने कठोर, महत्वाकांक्षी आणि नेहमी विजयगडवर वर्चस्व मिळवण्याच्या विचारात असणारा. याच दोन राज्यांमध्ये वर्षानुवर्षे एक कडवट शत्रुता पेटलेली होती. पण या दोन राज्यांच्या सीमारेषांवरून ओलांडून गेलं होतं एक प्रेम, एक असं प्रेम ज्याला राजकारणाचा, वैराचा किंवा सिंहासनाच्या हस्तक्षेपाचा काहीच संबंध नव्हता. हे प्रेम होतं नवगडची राजकन्या चंद्रकांता आणि विजयगडचा राजपुत्र वीरसिंह यांचं. चंद्रकांता सौंदर्य आणि रहस्याचे मिश्रण होती. तिच्या नावात जसं तेज, तशीच तिची उपस्थिती. तिच्या महालात एक विचित्र शांतता असायची, कारण राजकन्या केवळ सुंदर नव्हती, ती तिलिस्मी विद्या समजणाऱ्यांशी जोडलेली होती. असे म्हणायचे की ती जिथे चालत जाई तिथे हवा सुद्धा तिच्या भोवती हळूवार होत असे. तिचे वडील जयरत्न सिंह तिला फार जपत असे, कारण तिच्या भोवती एक अदृश्य धोका सतत तरंगत असे. तिलिस्मीचं रहस्य तिच्या जीवनाशी कुठेतरी गुंतलेलं होतं. विजयगडचा राजपुत्र वीरसिंह धैर्य, साहस आणि निष्ठेचं प्रतीक होता. राज्य त्याच्यावर प्रेम करायचं आणि शत्रू त्याला घाबरायचे. पण एकच गोष्ट होती जी त्याला कमकुवत करून टाकायची, ती म्हणजे चंद्रकांता. तिच्या आठवणीने त्याच्या हृदयात आग लागायची आणि त्या आगीमधूनच निर्माण झाली होती या कथेची खरी दिशा. दोन्ही राज्यांना माहीत होतं की जर चंद्रकांता आणि वीरसिंहाचं प्रेम यशस्वी झालं तर दोन्ही गडांमधील वैरभावना सदैवासाठी संपेल. पण हे काही लोकांना पटत नव्हतं, आणि अशाच लोकांपैकी एक होता क्रूर, चलाख आणि अहंकारी जादूगार क्रूरसिंह. त्याला चंद्रकांता मिळावी अशी भयंकर इच्छा होती. तिच्या सौंदर्याने तो वेडा झाला होता. आणि जेव्हा त्याला कळलं की चंद्रकांता वीरसिंहावर प्रेम करते, त्या क्षणापासून सुरू झाला या कथेचा सर्वात गडद अध्याय. नवगडच्या महालात एका शांत रात्री चंद्रकांता आपल्या कक्षेबाहेर उभी होती. तिच्या हातात वीरसिंहने पाठवलेले एक छोटेसे पत्र होते. त्यात लिहिलं होतं, मी लवकरच तुला घेऊन जाणार या वैराच्या राज्याबाहेर. ती पत्र वाचत हसत होती आणि त्याच वेळी अंधारामध्ये कुणाची तरी सावलीसारखी आकृती उमटली. तो होता क्रूरसिंह. त्याच्या डोळ्यात हाव,
हातात तिलस्मी अंगठी आणि मनात एकच विचार, चंद्रकांता जर माझी झाली नाही तर मी या संपूर्ण राज्याला बेचिराग करीन. या क्षणापासून ही कथा फक्त प्रेमकथा राहत नाही, तर ती बनते जगण्याची आणि तिलिस्म्याच्या रहस्याची अत्यंत धोकादायक प्रवास कथा. नवगडच्या काळोख्या मार्गांमध्ये धुमसत होती एक नवी सावली, क्रूर सिंहची. राजदरबारात त्याची हुशारी सर्वांना माहिती होती, पण त्याच्या मनात वाढत चाललेली चंद्रकांताबद्दलची आसक्ती हीच खरी आपत्ती होती. जयरत्न सिंहला वाटू लागलं, क्रूर सिंह राजकन्येचं रक्षण करतोय, परंतु प्रत्यक्षात तो राज्याच्याच आधारस्तंभाला कमकुवत करत होता. एका रात्री महालाच्या गुप्त सभागृहात क्रूर सिंहने आपल्या माणसांना बोलावलं. त्याच्या हातात तिलिस्मी नकाशा होता आणि डोळ्यात उन्माद. योजना एकच, राजकन्या चंद्रकांताला अपहरण करून तिलिस्मी किल्ल्यात नेणं, कारण तिथे गेल्यावर तिला शोधणं जगातल्या नामांकित वीरालाही शक्य नव्हतं. योजना तयार झाली, संकेत दिले गेले आणि अपहरणासाठी तयार झाली एक धोकादायक सावलींची टोळी. रात्र पुन्हा शांत होती. महालावर चंद्रकिरणांचा मुलामा पसरलेला होता. आपल्या कक्षात चंद्रकांता बसून वीरसिंहचा विचार करत होती. त्याचे शब्द तिच्या हृदयात घुमत होते. मी तुला घेऊन जाणार. त्या क्षणीच खिडकीच्या बाहेर एक विचित्र हालचाल, पुन्हा मंद प्रकाश आणि पुढच्या क्षणाला एक काळी सावली तिच्या मागे उभी होती. राजकन्या किंचाळण्याआधीच तिच्यावर तिलिस्मी धूर फेकला गेला. डोळे मंदावले, श्वास मंद झाला आणि चंद्रकांता बेशुद्ध पडली. मग ती सावली तिला उचलून घेऊन अंधारात विलीन झाली. राजमहालात सकाळ होताच चंद्रकांताच्या दासीने घोषणा केली, राजकुमारी गायब आहेत. ही बातमी शांत नदीवर वादळासारखी पसरली. जयरत्नसिंहच्या पायाखालची जमीनच सरकली आणि आश्चर्य म्हणजे क्रूरसिंह स्वतःच सर्वात आधी रंगमंचावर उभा राहिला, दुःख दाखवत पण मनात आनंद लपवत. राज्य हादरलं होतं, परंतु खरी वादळं तर आता विजयगडच्या दिशेने उडत होती. विजयगडच्या दिवाणखान्यात वीरसिंह आपल्या योद्ध्यांशी चर्चा करत असताना एक दूत चिंतेने धावत आला. राजकुमार, बातमी गंभीर आहे. नवगडची राजकन्या चंद्रकांता गायब झाली आहे. वीरसिंहच्या हातातील तलवार क्षणभर थरथरली. त्याच्या चेहऱ्यावर आग लपली आणि हृदयात एकच आवाज घुमला, चंद्रकांता संकटात आहे आणि तिचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. राज्य किंवा वैर यापुढे महत्वाचं नव्हतं. महत्वाचं होतं एक जीव, एक प्रेम आणि एक वचन. वीरसिंहने वेळ न घालवता आपल्या विश्वासू मित्रांना एकत्र केलं. तेजसिंह, ज्वालासिंह, अहमद, भानुसिंह आणि त्याचा खास गुप्तहेर दल, हे सगळे धाडसी, विश्वासू आणि संकटांना समोर कधीही न जुमानणारे होते. त्यांनी शपथ घेतली, राजकन्येला परत आणायचं, किंमत काहीही असो. क्रूरसिंगने चंद्रकांताला कुठे नेलं असेल हा प्रश्न सर्वांनाच छळत होता, परंतु महालातील एका वृद्ध सैनिकाने वीरसिंहाला एक सूचक माहिती दिली. महाराज, काल पर्वतांच्या दिशेला एक विचित्र प्रकाश दिसला, जसा तिलिस्मात वापरला जातो. हे ऐकून वीरसिंह आणि त्याचे मित्र तत्काळ घोड्यावर बसले. पहिल्यांदाच त्यांना तिलिस्माच्या जगाशी परिचय होणार होता. जंगलात प्रवेश करताच सर्वांना जाणवलं, इथे साधेपणा नाही. झाडांच्या पानावर चमकणारा धूर, जमिनीवर विचित्र चिन्ह आणि हवेतील हलका कंप, जणू काहीतरी अदृश्य अस्तित्व त्यांच्याकडे पाहत होतं. अहमद हळूच म्हणाला, हे साधं जंगल नाही, काहीतरी तिलिस्मी आहे. वीरसिंहने शांतपणे उत्तर दिलं, चंद्रकांता ह्या मार्गातून गेली आहे, आपणही जाऊ. अशा रीतीने सुरू झाला वीरसिंहचा आणि त्याच्या मित्रांचा सर्वात खतरनाक प्रवास. नवगड महालात एक गुप्त हालचाल चालू होती. राजकन्येच्या 2 दासी होत्या, चंपा आणि चंपकली, ज्या अत्यंत चतुर आणि तत्पर होत्या. त्यांना काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव झाली. त्यांनी चंद्रकांताच्या खोलीत सूत्र शोधायला सुरुवात केली. तिथे त्यांना मिळाला एक तिलिस्मी धुराचा अंश. दोघीही समजल्या, हे काम एक साधा माणूस करूच शकत नाही. क्रूरसिंगचा यात निश्चित हात आहे. मग सुरू झाला चंपा आणि चंपकलीचा गुप्त शोध प्रवास.
राजकन्येला वाचवण्यासाठी. वीरसिंह जंगल पार करत असताना हवेतील कंपन वाढत होते आणि अचानक त्यांच्यासमोर प्रकट झाला एक अर्धवट दिसणारा किल्ला, ना पूर्ण ना अदृश्य. तो होता तिलिस्माचा पहिला दरवाजा. वीरसिंहने तलवार घट्ट पकडली. त्याच्या पावलांनी जमिनीवर आवाज केला, चंद्रकांता, मी येतो आहे. त्या क्षणापासून प्रवास धोक्याने वेढून गेला. फक्त धैर्य, निष्ठा आणि प्रेम इतकंच शस्त्र उरलं होतं. वीरसिंह आणि त्याचे साथी भयग्रस्त तिलिस्मी जंगलातून पुढे सरकत होते. अचानक एका विचित्र किल्ल्यासमोर उभे राहिले. हा किल्ला ना पूर्ण दिसत होता ना पूर्ण अदृश्य होता. जणू धुरांच्या थरांमध्ये गुंडाळलेला होता. तिलिस्माचा पहिला दरवाजा. दरवाजाच्या खडकांवर अनोळखी चिन्हे चमकताना वीरसिंहाला जाणवली, त्यांचा प्रवास आता साधा धोक्याचा नाही, तर जादू, रहस्य आणि मृत्यूच्या सावल्यांतून जाणारा होता. दरवाजाची दारं स्वतःच उघडली. घड्याळासारखा हलका आवाज आणि आतल्या बोगद्याने आपलं काळं रहस्य उघडलं. वीरसिंह, तेजसिंह, अहमद सगळेच आत गेले. थोड्या अंतरावर गेल्यावर अचानक 3 वेगवेगळे मार्ग दिसू लागले. सगळे एकसारखे. कोणता खरा कोणता बनावटी ओळखताच येणार नाही. अहमदने मंद आवाजात म्हटलं, ये तो एक तिलिस्मी फरेब है राजकुमार. गलत राह पकडली तो हम फस जाएंगे. तेजसिंह म्हणाला, आता निर्णय तुमचाच आहे राजकुमार. वीरसिंह थोडा वेळ शांत उभा राहिला. त्याने खोल श्वास घेतला आणि मध्याचा मार्ग निवडला. पाऊल टाकता क्षणी जमिनीवरून मंद प्रकाश उठू लागला. जणू किल्लाच त्यांची परीक्षा घेत होता. किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला चंद्रकांता हळूहळू भानावर येत होती. ती एका विशाल अंधाऱ्या खोलीत होती. भिंतीवर विचित्र चिन्ह, हवेतील धूर आणि मध्यभागी एक चमचमता तिलिस्मी पत्थर. तिच्या हातात बेड्या नव्हत्या, पण खोलीचं घातक रहस्य तिच्यासाठी बेड्या बनलं होतं. चंद्रकांता उठू पाहते, पण जादुई शक्ती तिला थांबवत होती. जणू किल्लाच तिला कैद करून ठेवत होता. तिला ठाऊक होतं, जोपर्यंत वीरसिंह इथे येत नाही, मी या तिलिस्मातून बाहेर पडू शकत नाही. वीरसिंह आणि त्याचे मित्र मार्ग चालत होते. तेवढ्यात भूमी अचानक थरथरली. पुढच्या क्षणी जमिनीखालून लोखंडी भाले झेपावले. तेजसिंहाने अहमदला ओढून बाजूला केलं. हे पाहिलंत का? तिलिस्माची परीक्षा सुरू झाली आहे. भाल्यांचा वर्षाव होत असतानाच वीरसिंह विजेसारखा पुढे झेपावला. त्याची तलवार चमकली आणि सापळा निष्क्रिय झाला. पण त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट होती. जर हा पहिला सापळा आहे, तर पुढे काय असेल? मित्रांनो, हा होता चंद्रकांता या कादंबरीचा भाग 1. पुढे काय घडलं ते येणाऱ्या भागामध्ये बघूया. आणि तुमचा कुठलाही भाग चुकू नये याकरिता चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या रहस्यमयी आणि जादुई भागामध्ये. धन्यवाद.